हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असं चमचमीत झणझणीत चिकन। तर बघा, पातेलं तापायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। अंदाजे तेल टाकले, 3-1 पळी तेल असेल बरं का। आणि तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता। कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। आता बरेचसे लोक टाकत नाहीत कढीपत्ता नॉनव्हेजला आणि बरेचसे लोक टाकतात, पण मी मात्र टाकत असते। थोडंसं स्वाद येतो ना कढीपत्त्याचा, त्यामुळं। आणि बघा, आता आपला जो मसाला आहे किंवा कांदा आहे तो चांगला लवकर परतावा म्हणून मीठ अगोदरच मी टाकत असते। मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे, जे की घरी वाटलेलं वाटण आहे आपलं। म्हणजे वाटण आपण घरीच वाटतो, वाटण काय बाहेरनं आणत नाही। कांदा आणि खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये, आणि आलं लसूण कोथिंबीर असं वाटण वाटलेलं आहे ते टाकलेलं आहे। मस्त असं चुरचुरचुर तेलामध्ये चुरचुरीत भाजून निघालेला आहे बघा। आणि हा जो मसाला आहे ना, हा आपला घरचा मसाला आहे, काळा मसाला। जरा थोडंसं तिखट करायचं म्हणून थोडासा जास्त टाकते आज मसाला। आणि त्याच्यानंतर टाकायची आहे हळद। हळद देखील आपली घरी केलेली हळद आहे। धने पावडर, जिरे पावडर, हळद, परत काळा मसाला, लाल मिरची पावडर, हे सगळं आपण घरीच बनवतो एकत्र 12ही महिन्याचं उन्हाळ्यामध्ये, म्हणजे मग वर्षभर काही टेन्शन नसतं। हा मसाला देखील असा मस्त परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे। टोमॅटोसुद्धा परतायचा आहे आणि टोमॅटो परतल्याच्या नंतर त्यामध्ये टाकणार आहे चिकन। चिकन मात्र मी हळद मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे। कुकरला 1 शिट्टी देऊन घेतलेलं आहे। चिकनमध्ये मी काही टाकलं नव्हतं, तेल आणि हळद मिठाची फोडणी दिलेली आहे, कारण वाटण टाकलं आपण आणि मसाल्यामध्ये पण बरेचसे आपले पदार्थ आहेत त्यामुळं। आणि बाकीचा कुठलाही मसाला टाकत नाही, घरचा काळा मसाला टाकला की बास, एवढंच आपल्या चिकनला बास आहे। आणि थोडंसं पातळ बनवलेलं आहे बरं का, कारण की मस्त असं भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी। आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर मस्त अशी भाजी झालेली आहे। चला तर मग, तुम्ही वाट कशाची पाहताय मैत्रिणींनो? अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ, ब्लॉगिंगचे व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलवरती। बाय बाय, भेटूयात नवीन व्हिडिओसोबत।